व्यापी माया विश्वव्यापी माया तिने झाकोळली छाया तिने झाकोळली छाया तिने झाकोळली छाया तिने झाकोळली छाया सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोडी अविद्येची चाली थोडी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी आपुलेची मन आपुलेची मना करी आपणा बंधन करी आपणा बंधन करी आपणा बंधन करी आपणा बंधन तुका म्हणे देवा तुम्ही कोळीही उगवा तुम्ही कोळीही उगवा तुम्ही कोळी उगवा तुम्ही कोळी उगवा सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोडी अविद्येची चाली थोडी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील जोडीकरांच्या प्रत्येप्रमाणे 328व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं तिसरं चरण चाललेलं आहे बरं. आपुलेची मन करी आपण बंधन आपलं मन आपल्याला बंधन करतं आणि ते बंधन 86 आहेत. तसे प्रमुख 5 बंधन किती 5 पाची पैकी पहिलं बंधन अत्यंत महत्वाचं ते तिथूनच बंधन पडत गेले. कोणते कोणते बंधन जे काही म्हणते कोणाला बंधन हा कर्मबंधन 1 गुणबंधन 2 देहसंग बंधन हो द्वैताचं बंधन हो आणि संसार बंधन वा नाही सह्या. आता तुम्हाला कळालं गुणाचं बंधन पडते रस्तम सत्व हे गुण किती आहेत 3 गुण आणि 3 गुण बांधल्याशिवाय राहत नाही. कोणत्या ना कोणत्या गुणानं माणूस बांधलेला प्रत्येक जीवाला हे गुण बांधून टाकतात आणि त्या गुणामध्ये जीव अडकून बसतो. मग कोणत्या ना कोणत्या इतकंच आहे तमोगुणात अडकल्यापेक्षा रजोगुणातला बरा रजोगुणात अडकल्यापेक्षा सत्वगुणातला बरा. का रजोगुणात अडकला तर पुन्हा मनुष्य जन्म मिळतो. तसा रजोगुणात वाढला आणि त्याच्या पद्धतीने त्यानं कर्म केले तर पुन्हा आणखीन त्याला काय मिळतो म्हणून या लोकाला जन्म मिळतो. मध्ये तिष्ठन केला मध्ये नाम मृत्यू आधो नरक ऊर्ध्व स्वर ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था म्हणून ते वरी सत्व लोक जातात. सत्व गुण वाढला तसे कर्म केले तर लोक लोकांतराची प्राप्ती. रजगुण वाढला तर पुन्हा मनुष्य जन्मामध्ये पुन्हा आणखी जन्माला आणि जास्त जर धर्मगुण वाढला आणि पाप जास्त झाले तर नरकाला पण जन्म मरण चुकत नाही. गुण वाढले तर तो गुण जरी वाढला लोकांतराची प्राप्ती झाली तर कायमची नाही ती काय आपल्या बापाच्या घरी कायमची नाही ती पुन्हा यावंच लागतं का माईक आहे ना. 21 स्वर्गाधिक सप्त पाताळाधिक मृत्युलोकाधिक ब्रह्मांड सगळं माईक आहे. आणि माईक पद मिळवणं काय काय विशेष आहे काय. अमाईक पद मिळवायचं असेल तर तुम्ही गुणातीत व्हा. कसे व्हा गुणातीत होणं गरजेचं आहे. आणि हे भगवंताने काल सांगितलं बरं काय. अर्जुनानं प्रश्न केला गुणातीत मग पुरुष कसा ओळखावा त्याच्यात तुम्हाला श्लोक सांगितला होता का आम्ही काही लिंग असतील गुणाने न तिथो होती प्रभू म्हणून त्याची उजळणी काही लिंग असतील गुणाने येतात न तिथो होती प्रभू किंवाचार थांबते तामूस स्त्रीं गुणानं ते वर्तते. हे अर्जुनाचा प्रश्न त्याच्यावर देवाचे उत्तर आणि मग ते गुणातीत पुरुषाचे चिन्ह हे व्यवस्थित सांगितलं. आणि गुणातीत पुरुष म्हणजे जसं 12व्या अध्यायात वर्णन केला भक्त संत त्या लेवलचा सिद्ध पुरुष हा तसे आहेत ना. जसे काही उभे आहेत ना तुमच्या 12व्या अध्यायामध्ये भक्ताचं वर्णन नाही केलं. समशत्रू होते मित्र तथा मान अपमान हो है ना. तुल्य निंदा असते मौनी संतुष्ट हो याने केलं ते हे जसं वर्णन आहे तसंच या अध्यायात वर्णन आहे.
सुखो केसरी कृपा लाभा लाभू जया जय घरी उपास स्वर्ग वरी पडो वाग हा. आत्मबुद्धीशी भंग कवा दानो हे करा नये असं म्हणजे हे सिद्ध पुरुषाचं गुणातीत पुरुषाचं गुण. मग आता गुणातीत झाला की कामच संपलं जीवनाचं. कामच संपलं मी हे गुणाचं बंधन आहे. चला हे दोन बंधन तुम्हाला कळले. मग आपण बंधन तोडायचं असलं गुणातीत व्हावं लागतंय. म्हणजे गुणाचं बंधन तोडायचंय का ते गुणाच्या बंधनाच्या बाहेर जाणे म्हणजे गुणातीत होणे. त्रिगुणाच्या बाहेर जाणे म्हणजे काय होणे गुणातीत. आणि मग गुणातीत झाले म्हणजे गुणाचं बंधन तोडलं. आता कसे बंधन तोडायचे थोडक्यात पुन्हा उजळणी करतो तुम्हाला सांगून देतो. पण बंधन तर कळून घ्या. आता बंधन तिसरं चालू आहे आपलं देह संघात बंधन. कोणतं बंधन देह संघात बंधन. मग देह संघाताचं बंधन कसं पडतं त्या जीवाला त्याचे समजून. आणि ते तोडण्याचं सामर्थ्य फक्त मनुष्य जन्मात आहे. मग म्हशीच्या गायच्या त्याच्या जन्मात ते आहेच की बंधन. बंधनाशिवाय कसं सगळा जीव बंधनातच आहे. ब्रह्मदेव बंधनात आहे. इतरांची काय कथा आहे. बंधनं सगळ्यांनाच आहेत पण तोडण्याचं सामर्थ्य फक्त मनुष्य जन्मात आहे. आता ते बंधन कोणतं देह संघाताचं काय देह इंद्रिय मनबुद्धी प्राण हेची बंधाचे पंच आहेत. सुधा तृषा भय क्लेश पूर्ण जन्म मरण इत्यादी. बघा भागवत देह इंद्रिय मन बुद्धी प्राण हेची बंधाचे पंच आहे. हे बंधाचे 5 स्थान आहेत. आता त्याच्यापासून काय काय कार्य होते ते म्हणजे क्षुधा तृषा भय शोक पूर्ण जन्म मरण इत्यादी. हे 4 म्हणजे ते कार्य कारण आणि हे कार्य त्याचं फल आहे ना हे त्याच्यापासून काय होतं देहापासून काय होतंय मनापासून काय होतं इंद्रियापासून हे फल पुढे जन्म मरण इत्यादी. या 5 स्थानी अपार श्रम. या 5 स्थानी बघा भागवत एकनाथ या 5 स्थानी अपार श्रम. आणि या नाव म्हणजे संसार धर्म. या नाव म्हणजे बघा या 5 स्थानी. आणि खरं या 5 ठिकाणी अत्यंत कष्ट आहे. अत्यंत कष्ट आहे महाराज. कितीतरी जीव बेजार होते या 5 ठिकाणी. निज भक्ता प्रसन्नात्मा राम स्वप्नीही भवभ्रम कदा न बाधी. हे भक्ताला बाधा करीत नाही का. निज भक्ता प्रसन्नात्मा राम. आत्माराम कोण आत्माराम बर आत्माराम आत्मा राम. तसं तर जीवात्म्याला आत्मा म्हणतात आणि परमात्म्याला आत्मा म्हणतात. आत्माराम त्याच्यामुळेच नाव आलंय. जीवात्मा बी आत्मा आहे आणि परमात्मा बी आत्मा आहे. पण त्याचं नाव आहे परमात्मा आणि ह्याचं नाव आहे जीवात्मा. म्हणून इथं नाव त्याला बदलून दिलं त्या परमात्म्याला आत्माराम. कोणतं नाव दिलं त्याला निज भक्ता प्रसन्न आत्माराम स्वप्नीही भवभ्रम कदा न बाधी. त्या स्वप्नातही भवभ्रमाची बाधा होत नाही. विनायक भाऊ म्हणला आत्माराम नाही हो आत्मारामाच्या भक्त आहे ना. त्याला प्रसन्न पण आपल्यासारख्याला अपार श्रम. या 5 स्थानी अपार श्रम. आणि या नाव म्हणजे हे संसार धर्म. हे संसाराचे काय आहेत धर्म आहेत. कितीतरी कष्ट आहेत महाराज. आता त्याचा बघा पुणे देह संघात देह न देह एकटा देहापासून भवभ्रम होतो. देह म्हणजे कोणता 4 पैकी स्थूल नाही सूक्ष्म आहे. स्थूल सूक्ष्म काय कारण आणि मग कोणता देह सूक्ष्म देहाचा संघात झाला तिथं तयार की मग 5 स्थानी अपार श्रम. आणि त्या देहाला भवभ्रम आहे म्हणजे जन्म मरण आहे. याला जन्म आणि याला मरण लक्षात आलं की नाही. हे तर पहिलंच नास्क आहे. हे तर काय पहिलं नास्क आहे. हे आज ना नास्क उद्याही नास्क आहे. याचा विचार करायची गरज नाही जड आहे. पण मधलं जे अंतःकरण लिंगदेह त्या लिंगदेहाला जन्माला जावं लागतंय आणि मरावं लागतंय. जन्माला जावं लागतंय मरावं लागतंय. म्हणून भवभ्रम त्याला आहे. आणि आत्माराम भक्ताला प्रसन्न असल्यामुळं भवभ्रम त्या आत्मारामामुळं त्या भक्ताला होत नाही. लक्षात आलं. आता पुढे देह इंद्रिय मनोबुद्धी प्राण आहे. तर त्यापैकी प्राणाचा धर्म आहे सुद्धा आणि तृषा लागणे. ते पुन्हा मी सांगेल त्याचा विस्तार करून तुम्हाला. प्राणाचा धर्म आहे भोग तहान लागते. हे धर्म प्राणाचे.
आणि मनाचा धर्म आहे सुख दुःख वाटणे. कोणी शिव्या दिल्या दुःख वाटणे, कोणी स्तुती केली भोगत आहे. तुम्ही लय चांगले म्हणलं बरोबर, तुम्ही लय खराब आहेत म्हणलं, ते असं वाईट वाटून घेणं आणि चांगलं वाटून घेणं हे आपला धर्म आहे का मनाचा धर्म आहे? मनाचा धर्म आहे, हे आपला नाही आहे, हे लक्षात ठेवा. भूक लागणं तहान लागणं मनाचा धर्म आहे. आणि भूक लागल्यावर क्षुधा लागली या दारुण अन्न आकांक्षे पिढी प्राण. काय कसं होतंय विनायक भाऊ, कसं होतंय? हे तर पाठच होतं वाटत. आनंदीला आम्ही जायचं सगळं कोणाला 10-5 वर्ष तर सर्व होते यायला दुसरं काहीच नव्हतं, जेवायचंच नव्हतं. आणि मला वाटायचं गाडी यायली जाते ते जेवायला पुन्हा जेवू, पुन्हा ती देऊची गाडी निघून जाईल. आपण इथं जेवायचं तर आनंद तिथं जेवू, कुठं देऊ जेवू गेल्यावर असं माझ्या मनातला भाग. नाही तर दर्शन केल्यावर जेवू, बारीक लागू तिथे गेल्यावर झाल्या टाइम थोडं, पण दर्शनाची बारीक पुन्हा वाढेल. त्याच्यासाठी आपण महाराजाचं दर्शन आधी घेऊ आणि पुन्हा निवांत जेवण यायची खडखड मी सांगायला. मला मी लगी काहीतरी कुठं तरी जायचं, तितक्यातच पिशवीतले गोळे खायचे. मी कुठेतरी इकडे तिकडे गेलो हे म्हणायचं नाही, तसं काय लगे म्हणायचं नाही, काय भूक तर लागलेली. आणि मग पिशवीतले गोळी चापाचापी करून खायचे. मग मी म्हणायचं पिशवीतले चापाचापी गेली काय या मिसळ खडखड करू लागले. मिसळ कधी काय हा क्षुधा लागली या दारुण अन्न आकांक्षे पिढी प्राण. भक्ता लक्षात ठेवा, भक्ता सुदेची आठवण. भक्ता हे होत हे भक्ताला त्रास होत नाही. नाही भाऊ काय म्हणणे तुमचं? हा भक्ता सुदेची नवे आठवण ऐशी आगाध स्मरण हरीचे. बघा हे लक्षात ठेवा, भूक का लागत नाही, कोणाला लागत नाही, भगवंताच्या भक्ताला भूक लागत नाही. त्याला त्रास होत नाही त्या भुकेत, अजिबात होत नाही. का? ऐशी आगाध स्मरण हरीचे. भगवंताचं स्मरण केल्यामुळं 3 दिवस उपाशी राहायचं म्हणलं तरी जमतं. 3 दिवस काहीच वाटत नाही त्याला. उगं पोटाची गार भरावी आणि नाही जर जेवलं तर प्राण चालणार नाही. कारण काय मन प्राण इत्यादी हे देह आहे ना, तर त्याच्यावर अवलंबून आहे. कारण काय याचं नावच आहे अन्नमय कोश. याचं नाव आणि काय काय कुठे गेला? अन्नमय कोश. याचं नाव काय? अन्नमय कोश आहे. हे अन्नमय कोश. आणि अन्नमय कोश असल्यामुळं अन्नाशिवाय चालत नाही, म्हणून ते पोटाची गार भरेल खाते. 3 दिवसाला खाल्लं तर 3 दिवसाचं जास्त खाईल तुमच्याकडे. गड्यांमुळे तसंच होतं ना, 3 दिवस झोपून. बघा तुम्ही नीट बघा त्यांचं चरित्र. जळगाव महाराज झोपले तर 3 दिवस उगतच बसायचे, जेवायचं नाही. बंकटलाल जरी मारवाड्याच्या घरी राहत होते. बंकटलालाच्या घरी आधी प्रगट तिथं झाल्या. बंकटलाल भक्त बनला ना पहिला, तर त्याच्यात महाराज जेवायचं नाही का? मला जेवायचं नाही का? 3 दिवस. आणि पुन्हा 4थी दिवशी जेवलं की 3 दिवसात एकदा जेवायचं. काहीच नाही. विजयी होते कोण? किंवा आयशी आघात स्मरण हरीचे. भगवंताचं स्मरण होते, त्या स्मरणामुळं म्हणून तर म्हणले काय? नाही 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 अमृताचा निर्झरू प्रसवे दयाचा बिखरू दया सुधा तुळशीचा अडदळू कहीची नाही बरं. अमृताचा निर्झर झरा लागलाय त्याच्यावर. कोणता? नाम अमृत. अमृत हे संजीवनी. विठ्ठल विठ्ठल वाणी. अमृत हे संजीवनी. अशी अमृत संजीवनीची धार हृदयात लागली आहे. कोणाच्या? भक्ताच्या. आणि भक्ताच्या धार हृदयात लागल्यामुळं सुधा तुळशीचा अडदरू कहीची नाही. त्याला भोगतानेची काही पीडा होत नाही. असा महाराज भक्त असतो. लक्षात ठेवा, भक्ता सुदेची नवे आठवण. म्हणजे जेवावं हे आठवणच होत नाही. कोणाला? त्या भक्ताला. गजानन बाबांना तेच होत होतं म्हणाले तुम्हाला. हो, महाराजाला आग्रह केला महाराज. आणि हे लोक काय असतात माहिती काय? महाराजाला खीर खावा वाटते. मग आता खीर खावा वाटते काय? किती का का खाल्ली आज कशाला? म्हणून महाराज म्हणे नको. नाही नाही महाराज, तुमच्यासाठी मी मुद्दाम केली, मनानच करून बसतो, जेवावंच लागते.
कोण म्हणले भक्त भक्त एक नाही जेवावंच लागते. आज नाही बाबा काल खाल्लेली आता नको मला खीर खायची नाही, रोज रोज एकच का पदार्थ नको. नाही 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 महाराज मी मुद्दाम तुमच्यासाठी केली. आता काय कर 5-7 माणसाचे घर कुटुंबापुरती खीर केली तिच्या आज म्हणजे आणि इकडे तेवढं भोगूनभर दाबली. याचा चमच्यावर ठेवलाय माझा कोणी काही ठेवलं नाही. अकंठ पीठ अकंठ प्याले म्हणजे कंठापर्यंत इथवर तिथवर मुद्दामच घातली ते त्यामुळे उलटी व्हा म्हणून उलटी आणि झाल्या उलट्या बनला गजान महाराजला उलट्या उलटी त्याला पुन्हा भरावं लागलं ते घर धुवून काढावं लागेल. हा महाराज तुम्हाला उलट्यात आहे तसंच खाली तुला काढ धुवून काढायला लावलं. आपण एक बसले जेवढं खाल्लं तेवढं बरं रामदास स्वामी तसेच याला खीर खावा खीर खावा यायला वासनेचा मोठा मोड करते गेलो कोणी जाते. मग ते साधक अवस्थेत रामदास स्वामी हवे का बायला खीर म्हणले मला खीरले खावा ठेवली खीर आणि ती थोडी तिने नाक मोडली. आणि कसं आहे काय काय लोकांना ते बोजड वाटतं समजा तिने नाक मोडलं. रामदास स्वामी म्हणले मला खावं वाटावं आणि लोकांना त्रास व्हावा ते असलं खाणं काय काम. ही खीर खावाटली मनाला त्याची गंमत बघू कोणाची आता त्या बाईने खीर केली. महाराज म्हणले मग खीर केली हे ना अखंड खाली कोणी रामदास स्वामी अकंठ प्याले खीर अकंठ पिले ती उलटी पुन्हा उलटलेलं खा म्हणले म्हणला मना खाय लय खीर खावाटली तुला पुन्हा खाल्ली पुन्हा उलटले पुन्हा खाल्ली थोडंच मोडली जन्मभर पुन्हा खीर खाव याद नाही झाली. कळलं हे लोक फोडीला म्हणजे हे कसं मनावर विजय मिळवायचा आहे तर ते मिळवू शकतात. ते त्यांना जमते. वासनेचा क्षय करायला लागतात. ते वासना सगळी नाशून टाकतात आणि वासना निमाली समोर यांची ब्रह्मरस गोडी खावली आणि वासना निमाली समोर यांची नाही त्या विटा अखंड सोहळा उपाधी वेगळा हे लक्षात ठेवा. असे हे बोधावरले महात्मे असतात यांना काही असं नसते म्हणून वासनेचा आणि वासना प्रक्षय मोक्ष सा जीवनमुक्त इच्छा वासनेचा क्षय झाला की त्याला जीवनमुक्त म्हणतात. हा वासनेचा क्षय इंद्रियाचा जय निर्विषय कारण असे तेथे हे तुकाराम महाराजांनी गाठ्याचं प्रमाण. पण मी सांगितलं तुम्हाला पंचदशी वासना प्रक्षय मोक्ष सा जीवनमुक्त इच्छते जीवनमुक्त इच्छते उच्चते म्हणजे त्याला जीवनमुक्त म्हणतात. वासनेचा क्षय ज्याच्या झालाय त्याला जीवन म्हणून तर येते. भित्ते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय शियन्ते च कर्माने तस्मिन दृष्टे परावते असा बोधावर गेलेला महात्मा वासनेचा त्याचा क्षय आणि वासना क्षय झाला कर्माचा क्षय झाला की जन्म मरण गेलं संपलं. हे दोन संपावे लागतात कर्मबंधन आणि वासना तदनुकूल हे दोन्ही संपविले की जन्म मरण संपून जातो. एकंदरीत समजा निर्भक्ता सुदेची आठवण नवे आठवण निर्भक्ता सुदेची भक्ताला भुकेची आठवण होतच नाही. किती दिवस ते 2-2, 3-3, 4-4 दिवस उपाशी राहिला तरी त्याची बाधा होत नाही. म्हणजे माणसं म्हणते ते कावळे ओरडायले कान व्हायले नाही. अरे कसं आहे नाही ओरडत कावळे काय रोग येत नाही काय होत नाही. तसं झोपलं तरी झोप येते. कोणाला त्या भक्त आहे देवाचे भक्त आहेत का त्यानं त्या अन्नावर जेवण्यावर विजय मिळवला त्यांना काही त्याची बाधा होत नाही. एक लक्षात ठेवा. मग आता आपलं हे चाललंय बंधाचे 5 ठिकाण कोणते कोणते म्हणलो देह इंद्रिय मन बुद्धी हे बंधाचे पंचा. आता ऐका 5 महाभूत आहेत किती आणि त्रिगुण ही अष्टधा प्रकृती अष्टधा प्रकृती त्यापैकी पृथ्वी नावाचं जी भूत आहे ही भूत पृथ्वी ही भूत आहे. त्या पृथ्वीचा विषय आहे गंध.
पृथ्वीचा विषय कोणता? पंचमहाभूत पंचतन मात्रा, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे 5 महाभूताची नावे आणि त्याची तन मात्रा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे ते पंचतन मात्रा त्या भूतांच्या. मग आता पृथ्वीचा विषय कोणता आहे? गंध, बरोबर आहे ना? म्हणून लक्षात ठेवा, पृथ्वीच्या सत्वगुणाच्या भागाचं नाक झालेलं आहे. हे नाक नाही, उपाधी ही नाकाची, मधलं इंद्रिय. याला काय करायचंय? मोठं आतलं, लहान आतलं. कोणाचे नाक मोठाले, कोणाचे नाक लहान. ते वरली काही उपाधी या, त्या नाक इंद्रियाची काही उपाधी नाही भाऊ. जसं हे करण्या, भोंग्या, आणि त्याच्या भागाला गड्डा. गड्डा महत्वाचा का? खोक महत्वाचं आहे. गड्डा सुगंध घ्यायला यंत्राची गरज आहे का? त्या मोठ्या नाकाची गरज आहे का? छोट्या नाकावाल्याला काही सुगंध दुर्गंध कळत नाही का? म्हणजे मधात इंद्रिय आहे हो. ज्ञानशक्ती मधात आहे. आणि ती कशापासून झाली सांगू का? पृथ्वीच्या सत्वगुणाच्या भागापासून झाली. ना हे ज्ञान इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय 5 कर्म आहेत ना. मग इंद्रिय, प्राण हे सांगायला तुम्हाला, देह संघाताचं बंधन तुम्हाला सांगायला, यादी समजून घ्या. 17 तत्वाचा देह ते पूर्ण तयार करतो. देह म्हणले का? देह, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण. नाथांनी भागवतात सांगितलं. भागवत असं स्पष्टीकरण, एक ओळी भागवताची बस झाली, रोज एक बी जास्त झाली. अशी महत्वाची ओळी लागली की एक ओळी 4-4 दिवस असं प्रवचन करता येते. भागवत कुठे काय 50 वया आपण घेत होतो ना, रोजच्या 50 वया. हे काय भागवत झालं काय? हे भागवत सांगाय 50 वया घेणं, 25 वया घेणं, 10 वया घ्यायचं, 20 वया. हे भागवत ज्ञानेश्वरी भागवत एका वयावर किती दिवस बी बोलता येते. 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस जसा होईचा आणि अर्थ असेल त्याच्या पद्धत. आणि तसंच खरं प्रवचन रूपानं सांगावी. हे आपलं ठोक ताला बरं आहे इतकं, बरोबर आहे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय हे झाले, बरोबर आहे. पंच प्राण हे झाले 15. मन बुद्धी हे झाले 17. आणि 17 झाले की लिंग शरीर तयार झालं. याचं नाव आहे लिंगदेह किंवा सूक्ष्म देह. ते एवढ्या तत्वाचा 17 तत्वाचा लिंगदेह. म्हणून तर विद्यारण्य स्वामींनी सांगितलं, एवढ्या लिंगदेहाला जीव म्हणतात असं आहे. फक्त याला देह म्हणा, जीव म्हणू नका. याला काय म्हणा? इतक्या तत्वायला, एवढ्या तत्वायला देह म्हणा, लिंगदेह म्हणा, पण जीव म्हणू नका. का? हे जड येतं, हे जड येतं. हे 17 बी येत ना, काही ह्याच्यात हे नाही, अक्कल नाही, उगं जड येते. मग काय चेतन कशामुळे होते ते सांगतो तुम्हाला. चैतन्यम येत अधिष्ठानम लिंगदेहस्य पुन्हा चिच्छाया लिंगदेह स्था तत्संगो जीव उच्यते. मग झाला जीव. चैतन्यम येत अधिष्ठान कोणतं? कुटस्थ. सगळ्या आपल्याचं अधिष्ठान कोणतं आहे? कुटस्थ. कुटस्थ चैतन्य. आणि त्या कुटस्थ चैतन्यावर अध्यस्त लिंगदेहस्य पुन्हा. हे लिंग शरीर त्याच्यावर काय झालं? अध्यस्त. हे अधिष्ठान चैतन्य कुटस्थ, कुटस्थ चैतन्य अधिष्ठान, त्याच्यावर अध्यस्त काय आहे? 17 तत्वाचा लिंगदेह. आणि त्या लिंगदेहामध्ये चिच्छाया लिंगदेह स्था. आणि त्याच कुठस चैतन्याचा फोकस, बॅटरी, प्रकाश मधात पडला. काय? त्या अंतःकरणात, त्या लिंगदेहात. कळलं का? त्या अंतःकरणात प्रकाश पडला म्हणून ते चेतन झालं. आता नाव आलं जीव. आता ते जीव जसेला तत्संगो, इतक्या संघाला जीव उच्यते, जीव म्हणतात. असे विद्यारण्य स्वामींनी आपल्या पंचदशी नामक ग्रंथात त्याचं वर्णन केलेलं आहे. एक लक्षात ठेवा. मग आता इतक्या, आता त्यात अंतःकरणातच फोकस का पडतो? त्याचं कारण एक आहे, अंतःकरण उपाधी स्वच्छ आहे, ते सत्वगुणाचं कार्य, म्हणून त्याच्यात परावर्तित प्रकाश होतो. बाकीचे इंद्रिय काय? कर्म इंद्रिय रजोगुणाचं कार्य आहे. आणि रजोगुणाचं कार्य असल्यामुळे त्याच्यात परावर्तित होत नाही. उदाहरणार्थ, भिंग भिंतीला लावलं आणि चुलीचा तवा भिंतीला लावला. मग सूर्याचं प्रतिबिंब तव्यात होतंय का भिंगात होतंय? तव्यात होत नाही. का?
तवा ही उपाधी निर्मळ नाही, गडूळ आहे, काही मळकट आहे, त्याच्यात ते परावर्तित होत नाही. आणि पिंगाची उपाधी निर्मळ आहे, स्वच्छ आहे, त्याच्यामुळे त्याच्यात ते परावर्तित होते नाही. तसं अंतःकरणात ते परावर्तित होते. कोणतं? फोकस म्हणजे चित छाया, आभास. आमच्या भाषेत शास्त्रीय भाषेत त्याला काय म्हणायचं बालू? आभास असं म्हणायचं. तर ते परावर्तित होतो का? अंतःकरण सत्वगुणाचं. त्याचा विचार पुन्हा करू आणखी. अंतःकरण सत्वगुणाचं कार्य. आपलं हे चाललंय कोणत्या गुणापासून, कोणत्या भूतापासून इंद्रिय कोणतं झालं समजून घ्या. आता ओळीला आलंय सांगून टाकतो, पण आता डोक्यात धरताल का हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यातून पुन्हा तुमच्या डोक्यात घुसल का डोक्यावरून जाईल हे करणं ठाऊक, हे महत्वाचं आहे. आता एक ऐका, पृथ्वीभूत बरोबर आहे, तिचा विषय गंध आहे. आणि तिच्या सत्वगुणाच्या भागापासून काय झालं म्हणलो? नाक. वरलं नाक नाही उपाधी, मधलं इंद्रिय म्हणायलो झालं. आता तिच्या रजोगुणापासून झालेलं बुद्ध. मग आता सुगंध दुर्गंध ग्रहण करण्याचं काम त्याची सत्वगुणाची उपाधी असल्यामुळे त्या नाकाला ज्ञान आहे. सुगंध आहे, हे दुर्गंध, कळतं की नाही? आणि तेच गुदाला लावा तिकडं, त्याला काय डोंगलं कळत. ते काय करते? मल क्षालन करणे, म्हणजे पोटातला मळ गंधाला, त्या मधल्या गंधाला बाहेर काढणे, हे त्याचं काम आहे. आणि गंध दुर्गंध ओळखीने नाकाचं काम आहे. का? त्याच्यात अक्कल काय? सत्वगुण आहे म्हणून. त्या पृथ्वीच्या भूताचा सत्वगुण आहे म्हणून त्याच्यात अक्कल आहे. आणि ह्याच्यात रजोगुण आहे म्हणून हे जड आहे. याला हे फक्त कर्म करण्याचं काम आहे. याला काय तेवढं हे कळत नाही. लक्षात आलं? पण या दोघांची मैत्री आहे, नाकाची आणि गुदाची. कारण की एका भूतापासूनच दोन्ही तयार झाले ना. चला लक्षात आलं? आता त्याच्या पुढे पृथ्वी आप नाम पाणी. आपण म्हणजे पाण्याचा विषय कोणताही नाही भाऊ, रस विषय. बरोबर आहे ना? मग पाण्याच्या म्हणजे पाणी नावाचं भूत आहे ना रे, आप म्हणतात त्याला. संस्कृत मध्ये आप म्हणतात, पाणी माहित नाही, पण आपण कळण्यासाठी पाणीच म्हणू ना. मग पाणी नावाच्या भूतापासून, म्हणजे पाणी नावाच्या भूताच्या सत्वगुणाच्या भागापासून काय झाली? रसना म्हणजे जीभ. आणि त्या जीबीला मग खरट आंबट तुरट कळते. कशामुळे कळते? तिच्यात सत्वगुण आहे. लक्षात आलं? तिच्यात काय आहे? सत्वगुण आहे. आता जे पाणी नावाचं भूत आहे आणि त्याच्या रजोगुणापासून कोणतं इंद्रिय झालं? लिंग. वा, हे नाही बोला काय हुशार आहे. लिंग. आणि लिंगाचं काम आहे रस क्षालन करणे, रस टाकणे. लघविधी खेळी सगळे रस टाकते ना माहिती. कोणतं? जननेंद्रिय, त्याला शिष्ण म्हणते. संस्कृत भाषेत त्याला काय म्हणते? आणखीन त्याचा एक उपस्थ. खरं तर संस्कृत मध्ये नाव त्याचं उपस्थ. तर गुद आणि उपस्थ, ते उपस्थ आहे. किंवा आपल्या आणखीन करणे शिष्ण. मग त्या शिष्णाच्याद्वारे मल क्षालन म्हणजे हे रस क्षालन होतो. जे पोटातला रस आहे कोणता आहे, लघविधी खेळी इत्यादी बरेच रस त्याच्यावर निघून जातात. आणि म्हणून लिंगाची आणि जिभेची म्हणजे दोघांचा संबंध आहे, त्याची दोघांची मैत्री आहे. ह्याला सांभाळलं की ते सत्वित नाही, पण याला नाही सांभाळलं की ते सत्वित राहत नाही. म्हणून ज्ञानेश्वरीत म्हणले ना, रसन्या तो येत नाही म्हणता अधिकारी ते नाही मला पाहिजे तिथं. ऐका ना, ऐका. रसने नियमन करीती, हे बोल काय? सहस्त्रधार इंद्रिय कवळी देते पण रसने नियम न करी. हा, मग ते नाही त्याच्या नाही, ते पूर्वार्ध वेगळंच आहे. वेगळं इंद्रिया नियम करीती. हा, ती सुरुवात श्रोत्राद्री इंद्रिय आवृत्ती. रसने नियम न करीती. हा, श्रोत्राद्री इंद्रिय आवृत्ती बरी रसने नियमन करीती. ते संदर्भा कवळीची विषयी वरी वरी पालवी खुडी दे, मुळी उदक खाली दे, सांगे कैसेनी नासणी म्हणजे त्या वृक्षा. तुम्हाला झाड जर बिमोड करायचं असेल, वरून तोडावं कबुडातून मुळ्या काढून टाकाव्या, वरून छाटलं खाली पाणी घातलं, आधी कधी फोकावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले ते आधी कधी फोकावे. बरोबर आहे की नाही? कसं बघावं तुम्ही तोडून घ्या आणि खाली त्याला वलवंड असावी. किती तोडीत राहा, वल नाही जोपर्यंत तुम्ही तोडीतून मुळ्या नाही काढीत तोपर्यंत ते
जास्त विस्तार झाल्याशिवाय राहत नाही त्याचा. ते उदकाचे निबळे आदिके हा आडवे अंगी फोके फाके. तैसा रसनाद्वारे विषय पोके वासनाद्वारे. हा विनायक भाऊ म्हणून जिबीला सांभाळा. हो आता सांभाळावं लागेल. हा काय सांभाळ जिबीला नाही सांभाळलं की मग ते शिसनाची जिबीची काय म्हणलो मैत्री आहे. त्या दोघांचा जोड आहे बिचारे मग ते आमची जोड्या असं. पण हे कोण्या लक्षात आलं म्हणजे पाणी नावाच्या भूताच्या सतोगुणाचं कार्य जीव आहे, जीव आहे. आणि रजोगुणाचं कार्य म्हणजे भाग कोणता आहे शिस. आता कोणतं तेज. पृथ्वी आप तेज. तेज म्हणजे अग्नी. तेज म्हणजे कोणतं भूत अग्नी. मग अग्नीच्या सतोगुणाच्या भागापासून काय झालं हे डोळा. बरोबर आहे ना. मग डोळ्याचं रूपाचं ग्रहण करण्याची क्रिया आहे. कोणतंही रूप कुरूप स्वरूप कोणतंही असो समोर दिसणारं रूप स्वरूप असो म्हणजे स्वरूप. स्वरूप नाही बरं सुरूप. स्वरूप वेगळं आणि स्वरूप वेगळं. जसं नाही भाऊ म्हणजे चांगलं रूप वेगळं आणि कुनाम वाईट रूप वेगळं. ते जे असेल ते दाखविणे ग्रहण करणे हे कोणाचं काम आहे डोळ्याचे. मग त्याच्यात का अक्कल आहे हा तेजाच्या सतोगुणाचा भाग आहे किंवा कार्य आहे म्हणून त्याच्यात अक्कल आहे. लक्षात आलं हो. आता त्या सतोगुणाच्या ह्या ते कोणतं तेज नावाचं भूत आहे अग्नी. अग्नी नावाच्या भूताच्या रजोगुणापासून पाय झाले. काय झाले हे पाय कर्मेंद्रिय. मग पायाचं काम आहे चलन वलन करणे जाणे येणे इतकी क्रिया करते पाय. आणि पायाची डोळ्याची सांगळ नाही. या दोघांची मैत्री आहे. त्यांना बघितलं की हे तिकडे चल म्हणते. बरोबर आहे की नाही. तिकडं काय केलं काय डोळा पडले काय डोळा दाखवित आहे का ते तगडे. बरोबर आहे हे जोड आहे. हे तर दोघांतही नाही हे सांग. तेज नावाच्या भूताचं सतोगुणाचं कार्य कोण चक्षु. बरोबर आहे. आणि तेज नावाच्या रजोगुणाचं जे गुणाचा भाग आहे चलन वलन करणे इकडे आणि ही ती क्रिया करतात. आता त्याच्या पुढे भूत कोणतं वायू. वाऱ्याच्या सतोगुणाचा भाग कोणता सतोगुणाचा भाग आहे कातड बरोबर. आणि त्या वाऱ्याच्या रजोगुणाचा भाग आहे हात. लक्षात आलं का. मग त्वचेला त्वच इंद्रियाला हे ज्ञान आहे. तो इंद्रियाला कोणतं मृदू कठीण ते ग्रहण करण्याचं सामर्थ्य ह्याच्यातच आहे. तुम्ही नाकाला जर म्हणले का मऊ लागायले का काय लागायले बघ नाही कळत. डोळ्याला म्हणले का हे मऊ का कठीण आहे तपास नाही कळणार त्याला. मऊ कसं आहे कळतंय कोणाला नाही त्वचेला तोग इंद्रिय म्हणतात त्याला. तोग इंद्रिय या तोग इंद्रियाला कळते इतरांना नाही कळते. आणि मग ते मग मऊ लागायले कडक लागायले हे त्याला कळल्यावर मग हात त्या क्रियेकडे धावतात. ती गादी नको ती गादी टाका. त्या दोघांची मैत्री आहे. बरोबर आहे ना. मग हात धावतात की नाही नाही भाऊ नाही का बाबा ही गादी टोचायली खडे रुतायले सारा. बरोबर आहे ना. हे म्हणताय खडे रुतायले कोण तो गेले म्हणताय खडे रुतायले टोचायले. मग हात म्हणते साफ करा. दोघांची मैत्री. मग हे रजोगुणाचं म्हणजे सतोगुणाचं कार्य म्हणून अक्कल आहे ह्याच्यात. आणि पायात हातात अक्कल नाही फक्त क्रिया आहे साफ करणे. त्याला कळत नाही. लक्षात आलं. त्याच्या कातड्याला कळतंय हाताला कळत नाही. मऊ कसं आहे ते तो इंद्रियाला कळतंय. म्हणजे हात रजोगुणाचं कार्य किंवा रजोगुणाचा भाग आहे तेजाच्या. आणि चक्षु हे त्वग इंद्रिय कोणी वायू नावाच्या. आता राहिले एक भूत त्याचं नाव आकाश. आकाशाचा विषय शब्द बरोबर आहे ना. आणि त्या आकाशाच्या सत्वगुणाचा भाग आहे श्रोत्र इंद्रिय का त्याच्या सत्वगुणाचा भाग. आणि त्याच्या सत्वगुणाचा भाग आहे म्हणून तिकडून आवाज मंजूळ यायलाय का कडक यायलाय कुठून यायला विषयगाव कोणी यायलाय का नारोळी कोणी यायलाय का कोटराळ कोणी यायलाय कळतंय की नाही. कोणाला कळतंय हे डोळ्याला नाही कळणार. तुम्ही बघा ना एखाद्याचे डोळे तेज असावे आणि काळे गेलेले असावे माचवा कळत नाही. कळते काय अरे बाळूचे कान कमी झाले. अरे बाळूच तो इंद्रिय का आपले हे श्रवण इंद्रिय कमी झालं ना. श्रवण इंद्रिय बऱ्याच लोकांचे श्रवण इंद्रिय काहीच राहिलेले नसते. काय ते गेलं का मग झालं तो हे श्रवण याचं नाव श्रोत्र इंद्रिय.
किंवा श्रवण इंद्रिय, कळलं का? स्तोत्र. आणि ही कानाची शकसुली नाही, एवढ्याला नाही, ही उपाधी आहे, कानाची शकसुली, शस्कुली. ही शस्कुली काय आहे? ही कानाची उपाधी भाऊ, भोंगी आहे ती. भोंगी आहे म्हणा की करण्या. मधात यंत्र वेगळं. आता याचे मग करणे चांगले आहेत. हे आता बारूचे करणे आहेत की नाही? मधला गड्डा गेलाय, हे गड्डे उतरले ह्याचे, बरोबर? हे दुसरा बसवाय नाही जमत ते. खरा ओरिजिनल पहिलाच कंपनीचा गड्डा असावा, कंपनीचा गड्डा. अरे दुसरा बसत नाही नीट, आणि बसला तरी काम नीट करीत नाही. कंपनीचा ओरिजिनल फिलिप्स पाहिजे. फिलिप्स नाही, म्हणजे ज्या कंपनीचं यंत्र आहे का त्या, ही ईश्वर कंपनी आहे. कोणती? ईश्वर कंपनी. म्हणजे ईश्वर कंपनीचा गड्डा पाहिजे, इतर गड्डे नाही का? महाराज, मग आता आकाशाच्या सत्वगुणाचा भाग काय आहे? मधला कान इंद्रिय वर्णन नाही बरं काही. ही शस्कुली नाही, हे शस्कुली म्हणजे उपाधी आहे, मधलं महत्वाचं. कळलं? आता त्याच्या रजोगुणाच्या भागापासून काय झालं? कोणतं? तोंड नाही, रसना. वाणी 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 तोंड. म्हणजे तोंड आणि वाणी एकच इंद्रिय धरलंय रे. तोंडाला आणि वाणीला एकच. कारण काय, दोन इंद्रिय, वाणी आणि तोंड. वाणी म्हणजे वाचा, वाचा इंद्रियवर काय, आकाशाच्या सत्वगुणाचा भाग आहे. आणि नाही, रजोगुणाचा शब्द तरी आकाशात, शब्द तरी कपाळ पिठी माहिती का? म्हणजे शब्द विषय आकाशाचा असल्यामुळं ते बोलण्याची वाचा काम करते ना. आकाश असल्यामुळेच बोलणं उमटत आहे. तुम्ही आकाश नसल्यावर बोलणंच उमटत नाही. काय म्हणणे? नाही नाही, गच्च दाबून धरल्या त्या भिताला तोंड लावावर, भिताला तोंड असं दाबून धरा आणि बोला मोठ्यानं, आवाज निघते. त्याला मोकळी जागा पाहिजे. मोकळी जागा म्हणजे आकाश. खुल्ली जागा, खुल्ली जागा पाहिजे की नाही? खुल्ल्या जागेतच आवाज घुमल ना. असा कसा घुमल आवाज? बंद याच्यात घुमत नाही. म्हणजे त्याला शब्द विषय आकाशाचाच आहे ना. फक्त वाणी बोलती तशी असे वाकडे तिकडे ते शब्द मग ते आकाशातून उमटतात. लक्षात आलं? आणि आकाशाच्या रजोगुणाचं इंद्रिय वाणी इंद्रिय किंवा तोंड म्हणा, आणि त्याचं कार्य बोलणे, हे करण्याची करणे इत्यादी कार्य. लक्षात आलं? म्हणजे कान ऐकता आणि तसं ऐकून ते बोलते. उदाहरणार्थ, हे बाळू महाराजांना मला शिवी दिली, मी ऐकली. मी ऐकली म्हणजे माझ्या कानानं, की तोंडानं तुम्हाला परत शिवी दिली. त्याचा दोस्त आहे. त्यानं ऐकायचं आणि ह्यानं बोंबलायचं. कोणी? मग आकाशाच्या सत्वगुणाचं एक कार्य ज्ञान इंद्रिय, आणि आकाशाच्या रजोगुणाचं कार्य काय आहे ना, ते म्हणजे वाणी किंवा तोंड म्हणा, ते कर्म इंद्रिय. असे 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञान इंद्रिय. आणि हे आणि या पंचमहाभूताच्या गुणाचे कार्य किंवा भाग आहेत असं म्हणा. लक्षात आलं? आता राहिले 17 तत्वाच्या लिंग शरीरापैकी पंच प्राण आणि अंतःकरण. त्याचा विचार उद्या. टाइम झाला, टाइम संपला, 8 वाजले. आता काय काय राहिले? काय पंचप्राण राहिले. पंचप्राण कशापासून झाले? तुम्हाला देह संघात बंधन सांगायचं. बंधन कोणतं चालू आहे? देह संघात बंधन आहे. घोंगळा, हे घोंगळा पडलाय आपल्या अंगावी नाही भाऊ. हा, हे नसलेला घोंगळा आपला नाही. घोंगळा घोंगळा लोकाचाच आहे. उग्गड घोंगळ्यावर घेतले बडक्यावर. आपला काही संबंध नाही याचा, नाही घोंगळ्याचा. आपण ह्याच्याहून वेगळे. हा, आपण ह्याच्याहून वेगळे. आपलं स्वरूप ते परब्रह्म आहे, निष्कलंक निर्मळ अव्यय अविनाशी असं आपलं स्वरूप आहे. हो, आता आपण पंचप्राण म्हणालो ना. पंचप्राण कशापासून झाले? आणि अंतःकरण मन बुद्धी 2 धरले तर तसं चित्त आणि अहंकार सुद्धा आहेत 2 तत्व. पण त्या दोन्हीचा अंतर्भाव ह्याच्यातच होत आहे. म्हणून 17 धरते. नाही ते 19 धरले तरी काही अडचण नाही. आणि तसं एकच अंतःकरण धरलं तरी 16 धरले तरी काही अडचण नाही. पण 16 काय, 17 काय आणि 19 काय, आणि किंवा एकच आहे. लक्षात आलं की नाही? पण अंतःकरण म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार. पण मनात बुद्धीचं 2 धरले तर या दोन्हीचा अंतर्भाव त्याच्यात पकडला. मग अंतःकरण कशाचं झालं? आणि पंच ज्ञानेंद्रिय हे पंचप्राण कशापासून झाले? आणि इतक्या 17 तत्व त्याला म्हणतात लिंग शरीर. आणि या लिंग शरीराला म्हणतात देह संघात. आणि हे देह संघाताचं बंधन जीवाच्या बोडक्यावर बसलं.
ते उद्या विचार करू ते आपल्या बाकीच्या पुढच्या विषयाचा. तुम्ही इतकं सांगा मला की कसं करत. बरं उद्या तुम्हाला या कोष्टकाचं उत्तर देता येईल काय हो? हे लावून दिलेलं कोष्टकाचं ते हा असं तुम्हाला सांगता येईल का थोडक्यात म्हणजे या पृथ्वी नावाच्या भूताचा विषय ते अमुक गंध आहे, त्याच्यापासून त्याच्या सत्वगुणापासून हे इंद्रिय झालं ज्ञानेंद्रिय, त्याच्या रजोगुणापासून हे कर्मेंद्रिय झालं, असं सांगता येईल का? हा वा सांगा. मग तुम्ही चांगला ऐकायला आम्ही समजू. आणि असं ऐकलं का